राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर उच्च शिक्षित घटस्फोटित महिलांसोबत ओळख वाढवायची, लग्नाचे आमिष दाखवायचे, मंदिरात लग्न केल्याचे भासवायचे आणि नंतर त्यांच्यासोबत शारीरिक संबंध तयार करून महिलांकडून पैसे उकळायचे. देश परदेशातील अशा अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणा येथील सुरेश रवींद्र याला ठाणे पोलिसांनी अटक केले. रशियातून त्याला भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत 90 लाख रुपयांची महिलांची फसवणूक केली असून फसवणूक झालेल्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर स्वतःला सुशिक्षित, उच्च उत्पन्न असलेला आणि परदेशात नोकरी करणाऱ्या व्यक्ती म्हणून सादर करत असे. महिलांची मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो लग्नाचे आश्वासन देत असे. काही प्रकरणांमध्ये मंदिरात लग्न केल्याचेही भासवण्यात आले. त्यानंतर परदेशात नोकरी मिळवून देणे, व्यवसायासाठी मदत किंवा कौटुंबिक अडचणी अशा विविध कारणाखाली तो पैशाची मागणी करत असे. ठाण्यातील एका महिलेची देखील त्याने अशाच प्रकारे फसवणूक केली. आरोपीने तिच्याकडून लाखो रुपये उकळले, तिच्यासोबत ओळख वाढवून मंदिरात विवाह केला, त्यानंतर शारीरिक संबंध ठेवले. तिच्या मित्राकडूनही परदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने मोठी रक्कम घेतली. पैसे परत मागितल्यानंतर सुरेश याने खाजगी आयुष्यातील चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी तिला दिली. तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला असता सुरेश हा रशियात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले. अलीकडे तो दिल्ली विमानतळावर पोहोचताच तेथील अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला अटक केले. त्याने आतापर्यंत एकूण 5 महिलांची 90 लाख रुपयांना फसवणूक केल्याचे उघड झाले. फसवणूक झालेल्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर नवजात बालकाच्या नातेवाईकांनी बाळाच्या उपचारात हलगर्जी झाल्याचा आरोप करत डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. अखेर रुग्णालय प्रशासनाने संबंधित शिकाऊ डॉक्टरला निलंबित केल्याची माहिती दिली. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात सुरू आहे. शनिवारी वागळेशेठ येथील गर्भवती महिलेने रुग्णालयात मुलाला जन्म दिला. जन्मानंतर नवजात बालकाला विशेष नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नवजात बालकाच्या नातेवाईकांनी दावा केला होता की मंगळवारी बाळाला दूध पाजण्यासाठी आईला विभागात बोलवण्यात आले. त्यावेळी बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांकडे नातेवाईकांनी विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी रुग्णालयात आले. त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. अखेर रुग्णालय प्रशासनाने येथील शिकाऊ डॉक्टरला निलंबित केले. दिवा येथील बेतवडे भागात खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झालाय. मोनू सोलंकी असे मृत मुलाचे नाव असून सोमवारी सायंकाळी तो बुडाला होता. मंगळवारी त्याचा मृतदेह बाहेर काढणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य झाले. बेतवडे येथील रेल्वे रुळाजवळ खदान आहे. सोमवारी सायंकाळी या खदानीमध्ये सोनू सोलंकी हा पोहण्यासाठी उतरला होता, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर दिवा पोलीस चौकीचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचे शोधकार्य सुरू केले, परंतु त्याचा शोध लागू शकत नव्हता. रात्र असल्याने पथकाने तात्पुरत्या स्वरूपात शोधकार्य थांबवले. मंगळवारी पथकाने पुन्हा शोधकार्य सुरू केले असता मोनू याचा मृतदेह पथकाला आढळून आला. मृतदेह खदानीतून बाहेर काढून तो डायगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास डायगर पोलीस करतात. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक,
भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत. जलद मंजुरी. 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टिकुजिनवाडी येथील निसर्ग परिचय केंद्र परिसरात 193 एकर भूखंडाचे प्रकरण निकाली निघाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, जमीन समतलीकरणाची कामे सुरू झाल्याचा दावा वनशक्ती संस्थेने केला आहे. तसेच संस्थेने ठाणे महापालिका, वन विभागासह संबंधित सर्व विभागांना कायदेशीर नोटीस पाठवून कामे थांबवण्याची मागणी केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्यांच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अंतिम सीमारेषा निश्चित होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या वृक्षतोड अथवा विकास कामांना परवानगी देऊ नये अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चितळसर मानपाडा भागातील वन खात्याच्या जमिनीसंदर्भात ठाणे महापालिकेने मे दयाभाई अँड कंपनी यांच्या समझोत्यांची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका निकाली काढली होती. वनशक्तीच्या म्हणण्यानुसार परिसरात रस्ता बांधणी आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसे या भागाच्या प्रवेशद्वारात आणि सीमारेषांमध्ये बदल करण्यात आल्याचे दिसत असून संबंधित जमिनीचा ताबा आता ठाणे महापालिकेकडे असल्याचे दर्शवण्यात आले आहे. त्यानंतर वनशक्ती या संस्थेने वकील रोनिता भट्टाचार्य बेक्टर यांच्या मार्फत 7 जूनला ठाणे महापालिका आयुक्त, उपवनरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निरीक्षण समिती, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग आणि नगरविकास विभागाला नोटीस पाठवले. नोटिसामध्ये नमूद करण्यात आले की या भूखंडावरील विकास कामे तात्काळ थांबवा. तसे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अंतिम सीमा प्रत्यक्ष मोजणी करून निश्चित होईपर्यंत सद्यस्थितीत कायम ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने 20 फेब्रुवारीला दिलेल्या निकालानंतर मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली, तरीही पर्यावरणीय नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्या निर्णयाचा अर्थ आवश्यक पर्यावरणीय मंजुरीशिवाय वृक्षतोड, डोंगर कापणे, उत्खनन, जमीन समतलीकरण किंवा इतर विकास कामांना परवानगी मिळते असा लावता येणार नाही, असा दावा देखील करण्यात आला आहे. तातडीने कारवाई न झाल्यास आणि वृक्षतोड किंवा विकास कामे सुरू राहिल्यास संबंधितांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही वनशक्तीने दिला आहे. ठाण्याच्या वाहनांच्या काचेवर टकटक करून वाहन चालकाकडील मोबाईल जबरीने खेचून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे वाहतूक पोलिसांमुळे झाला आहे. या प्रकरणात आरोपीकडून 6 महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेत. कार चालकांना लक्ष्य करून महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या टकटक टोळीच्या त्रिकुड्यापैकी दोघांच्या मुसक्या कापूरवाडी वाहतूक पोलिसांनी आवळल्यात, तर कार चालक लघुशंकेच्या भाण्याने पळून गेला. साकेत येथे कारमधून धूम ठोकण्याआधीच पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 6 मोबाईल हस्तगत केलेत. त्यापैकी एक मोबाईल
तर काही वेळापूर्वी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कारमधून चोरल्याचे उघड झाले. रविवारी सायंकाळी साकेत येथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई मनोहर ईर्षा यांना एका दुचाकीस्वाराने घोडबंदर रोडवर कारमधून मोबाईल चोरी करून चोरटे कारमधून नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती दिली. संबंधित कारचा क्रमांकही त्याने सांगितला. माहिती मिळताच ईशा यांनी हवालदार राजाराम जाधव आणि सुनील राठोड यांना मदतीसाठी बोलावून मुंबई नाशिक मार्गावर सापळा रचला. शोध मोहीम सुरू असताना काही वेळातच संशयित कार दिसताच पोलिसांनी अडवून रस्त्याच्या कडेला उभी केली. कारमध्ये चालकासह 3 संशयित व्यक्ती होत्या. कारची तपासणी केली असता डॅशबोर्डमध्ये 6 महागडे मोबाईल फोन आढळून आले. मोबाईल संदर्भात विचारणा केल्यानंतर संशयिताकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे कापूरवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तपास पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तपास पथक येण्यापूर्वी संबंधित कारच्या चालकाने लघुशंकेचा बहाणा करीत पसार झाला. मात्र उर्वरित दोघा संशयितांना वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कापूरवाडी पोलिसांकडे सुपूर्द केले. फरार कार चालकाचा शोध सुरू असून यावेळी कासारवडवली आणि चितळसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी आयफोन 17 प्रो हा मोबाईल चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडबंदर रोडवरील मुल्लाबाग हिल क्रीज परिसरातून चोरीला गेल्याचे उघड झाले. हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणारे आशुतोष देवल हे कामावरून परतत असताना त्यांच्या वाहनाजवळ येऊन टकटक टोळीने सुमारे 1,20,000 रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला होता, अशी माहिती कापूरवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.